नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत शाळा बंद परंतु शिक्षण चालू या उपक्रमात मी स्वतः श्री गोविंद गुंजाळ मरोळ मनपा मराठी शाळा अंधेरी पूर्व आणि माझ्या भगिनी श्रीमती प्रतिभा मोरे मॅडम कानेनगर मनपा मराठी शाळा उपस्थित मान्यवर अधिकारी शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आज आपण इयत्ता 7वीच्या गणित घटकातील त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म हा आपण इयत्ता 6वी मध्ये जो भाग अभ्यासलेला आहे त्याची उजळणी घेणार आहोत, जेणेकरून पुढील भाग शिकताना तुमचा पाया जो आहे तो भक्कम होईल. आता पहा, या ठिकाणी फलकावर मी काही आकृती काढत आहे. या ठिकाणी 3 बिंदू काढलेले आहेत आणि या ठिकाणी असे वेगळे बिंदू काढलेले आहेत. आता जर आपण या पट्टीच्या साहाय्याने ते बिंदू जोडण्याचा प्रयत्न केला, पहा 1 2 3, इथं मी ए नाव देतो बिंदूला, बी नाव देतो आणि ते बिंदू काय करतो, या पद्धतीनं पट्टीच्या साहाय्यानं स्केलच्या साहाय्यानं जोडतो. आता हे जे बिंदू आहे हे बिंदू एकाच रेषेत आहेत आणि म्हणून या बिंदूंना आपण कोणते बिंदू म्हणणार? एक रेषीय बिंदू. व्हेरी गुड, एक रेषीय बिंदू. आता इथे हे जे 3 वेगवेगळे बिंदू काढलेले आहेत ते असे एका रेषेमध्ये आपल्याला जोडता येतील का? नाही. नाही. मग या बिंदूंना आपण काय म्हणणार? नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू. याचाच अर्थ एका रेषेत नाही असे बिंदू. आता या संकल्पनेचा विचार करून आपण त्रिकोणाची व्याख्या तयार करणार आहोत. मी इथे 3 बिंदू काढत आहे आणि अर्थात ते 3 बिंदू एका सरळ रेषेत नाहीत. याचाच अर्थ ते कोणते बिंदू आहेत? नैक रेषीय बिंदू. व्हेरी गुड. त्यानंतर त्यांना मी नाव या ठिकाणी देणार आहे. पा पी क्यू आणि आर हे 3 नैक रेषीय बिंदू घेतले आणि त्यांना या ठिकाणी जोडलं. PQ रेख जोडला, QR रेख जोडला आणि PR रेख जे आहे जोडला. यामधून दिलेली जी माहिती आहे यावरून कुणाला सांगता येईल का त्रिकोणाची व्याख्या? PQR हे 3 नैक रेषीय बिंदू दिले असता रेख PQ, रेख QR, रेख PQ
क्यू आर पी थांबा पी क्यू क्यू आर आर पी यांच्या संयोग संचाला आपण त्रिकोण पी क्यू आर म्हणतात. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय पहा. बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर हे तीन नैक रेषीय बिंदू दिले असता रेख पी क्यू, रेख क्यू आर, रेख आर पी यांच्या संयोग संचाला त्रिकोण पी क्यू आर म्हणतात. बरोबर. आता हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाला शिरोबिंदू किती असतात? 3 तीन. बरोबर. आता इथे कोणते शिरोबिंदू आहेत? पी क्यू आर पी क्यू आर बिंदू पी, बिंदू बिंदू पी बिंदू क्यू बिंदू आर. मी ज्याचं नाव घेईल त्यानेच बोलायचं. आता दुसरा भाग या ठिकाणी या त्रिकोणाला बाजू किती आहेत? प्रथमेश, हर्षद, 3 सांगता येतील बेटा बाजू? पी क्यू पी बाजू 3 असतात. पी बाजू आणि बाजू क्यू आर बाजू पी आर पी आर या पद्धतीनं. बरोबर. शिरोबिंदू झाले, बाजू झाले. आता इथे त्रिकोणाला किती कोण आहेत? 3 3. बरोबर. 3 तेच का बेटा? या ठिकाणी 3 कोणांची नावे बर रिद्धी पी क्यू बर या ठिकाणी मला कोण एक आहे कोण 3 आहेत. हा कोण पी मला क्यू आर. दाखवायचा आहे. सर पहिला पी क्यू आर. कोण आर पी क्यू आर ज्या ठिकाणी कोण होतो तो 2 बिंदूंच्या मध्ये घ्यायचा किंवा या ठिकाणी हाच कोण वेगळ्या पद्धतीने आपण लिहू शकतो. कोणत्या? हो सर. आर क्यू पी आर आर क्यू पी. अजून वेगळ्या पद्धतीने हाच कोण लिहू शकतो. कोण क्यू आर पी. क्यू आर पी क्यू आर पी कसं येईल? फक्त क्यू पी आर क्यू आर हाच कोण याबाबत आपण बोलतोय. 3 प्रकारे आपण लिहिण्याचा प्रयत्न केला. पी क्यू आर किंवा आर क्यू पी किंवा फक्त कोण क्यू. आता बाकीचे 2 कोण आहेत ते 2 कोण वेगवेगळ्या पद्धतीनं मी लिहिणार नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल हा कोण पी 3 प्रकारे आपण लिहू शकतो. कोण क्यू पी आर किंवा कोण आर पी क्यू किंवा कोण फक्त पी. कोण आर बाबत बोलायचं ठरलं तर कोण पी आर क्यू किंवा कोण क्यू आर पी किंवा फक्त कोण आर. या पद्धतीनं आपण या ठिकाणी कोण जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिण्याचं शिकलेलो आहोत. आता कोण मापन करताना कसा कोण मोजायचा? उदाहरणार्थ हे जे मापन साधन आहे याला आपण काय म्हणणार? त्रिकोणपट्टी. या प्रोट्रॅक्टर. मापनामध्ये इथे जी उभी रेषा आहे बरोबर आर या ठिकाणी ठेवायची आणि आपणाला मापन करायचं आहे कोणत्या कोणाचं? आर कोणाचं. मग मला सांगा
उजवीकडनं मापन करायचं का डावीकडनं, कारण या मापन साधनावर उजवीकडून उजवीकडून Very good. शून्यापासून 180 अंशापर्यंत अंशांकन आहे दोन्ही बाजूनं. आपणाला जेव्हा इथे आर कोण मोजायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी माझी उजवी बाजू मग इकडनं मोजणार का? नाही सर नाही सर. नाही. इथे पहा डावीकडनं मी आता फिरवतो या पद्धतीने, इकडनं या बाजूनं तुम्हाला वाचन घ्यावं लागणार आहे. मग इथून पहा 0, 10, 20, 30, 40, 50 आणि मिलीमीटरच्या 5 खुणा आहेत, म्हणजे 50 आणि 5 55. आता मला सांगा या ठिकाणी Q या कोणाचं मापन करायचं आहे. बरोबर आडवी रेष जी आहे ती इथं ठेवलेली आहे. मापन मी उजवीकडून करू की डावीकडून करू? डावीकडून डावीकडून आता. आता कसं बाळांनो? या उजवीकडून ठेवलं हे आतील कोण आहे ते मोजायचे आपल्याला. इथं ठेवलं त्यावेळेस डावीकडून वाचन घेतलं. या ठिकाणी सर कुठेही ठेवलं तरी उजवीकडूनच मोजायचं. इथे उजवीकडून मोजायचं आणि मग बरोबर आडव्या रेषेवर आडवी रेषा मध्यबिंदू जो आहे तो इथे शिरोबिंदूवर घ्यायचा आणि उजवीकडनं मोजायचं 10, 20, 30, 40, 50 आणि इथे 60 वर ही रेषा येते. आता मला सांगा, मी लिहित नाहीये, फक्त वाचन कसं करायचं समजावून घ्यायचंय. तर इथे पी बिंदू मला त्या ठिकाणी किती अंशाचा आहे तो काढायचा आहे. बरोबर. तर इथे मला सांगा बरं, वाचन डावीकडनं हे कोण मापक बरोबर ठेवलेलं आहे का सांगा? नाही. नाही सर नाही. कसं ठेवायचं सांग बेटा? पीच्या त्या पॉइंट वरती. बर, पीच्या पॉइंट वर मी असंही ठेवतो, असंही ठेवतो. नाही सर. आतल्या सर. बाजूला. हा? त्याचं पट्टीचं टोक त्याच्या पॉइंट वर ठेवायचं. बर. आणि जी आडवी रेषा आहे ती या ठिकाणी. आणि मग वाचन घेताना कुठून वाचन घ्यायचं? खालून वर जायचं का वरून खालून वरून खाली यायचं? वरून खाली यायचं. मला बाहेरचा कोण मोजायचा की आतला कोण? आतला कोण? आतला कोण? मोजायचा असेल तर खालून वर जावं लागेल की वरून खाली? वरून खाली. वरून खाली पण आतला वरून कोण? खाली. आता हा बाहेरचा कोण येणार? खालून वर गेला खालून वर. तर इथे खालून म्हणजे या बाजूने इकडे मोजावं लागेल. ही मापन करण्याची पद्धत आहे. प्रत्येकाला वाचन करता आलं पाहिजे. सर चुकायचं नाही. आणि तुम्ही एक त्रिकोण काढायचा, त्या त्रिकोणाचं मापन करायचं. प्रत्येकाला कोणाचं मापन जे आहे ते त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? हो हो सर. मग आपण आता हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाबाबत काही आपण गुणधर्म अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक आकृती काढत आहे आणि त्या त्रिकोणाच्या आकृतीला मी नाव देत आहे. L, N. हा जो त्रिकोण माहिती पाहिजे ना. हा त्रिकोण एका प्रतलात आहे. आहे त्या प्रतलात माहिती पाहिजे ना. काही बिंदू बाहेर आहेत, काही बिंदू आतमध्ये आहेत. बघा, काही बिंदू मी या ठिकाणी त्रिकोणाच्या बाहेर काढतो आहे. काही बिंदू जे आहे ते कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी
काढतो आहे. फक्त बिंदू डबल होऊ द्यायचा नाही. बरोबर. हो सर. हा, मग आता या आकृतीतील जे बिंदू आहेत त्यातील काही बिंदू त्रिकोणाच्या बाहेर आहेत, काही बिंदू त्रिकोणाच्या आत आहेत, तर काही बिंदू कोठे आहेत? त्या साइडवरती. बरोबर, त्या त्रिकोणाच्या वर किंवा बाजूवर किंवा साइडवर. बरोबर. मग मला सांगा, त्रिकोणाच्या आत मध्ये म्हणजेच अंतर्भागात त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू कोण सांगतं? त्रिकोणाच्या आतमध्ये कोणते बिंदू आहेत? सर मी सांगू. बिंदू सर सर बिंदू जी, बिंदू ई, बिंदू एस. बरोबर. मी आता एकच बिंदू लिहितो, पण प्रत्येक वेळेस लिहिताना तुम्ही बिंदू जी, बिंदू ई, बिंदू एस या पद्धतीने लिहायचं. आता दुसरा भाग जो आहे तो म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरच्या भागात असणारे बिंदू. आता याचं उत्तर देईल दिव्या. त्रिकोणाच्या बाहेरील किंवा बाह्य भागातील बिंदू. आता हे बिंदू कोण? बिंदू जे. बिंदू सर, तुम्हाला Z, कोणीतरी ना बिंदू mute X, केलं आहे. बिंदू Y आणि Y. सर, तुम्हाला कोणीतरी म्यूट केलं आहे. तुमचा आवाज येत नाहीये. म्यूट झालंय तुमचं. ओके. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो म्हणजे काही बिंदू आहे ते त्रिकोणावर आहेत, म्हणून त्रिकोणावरील बिंदू. आता कोण कोण? सर मी सांगू सर. L, सर मी L, सांगू M, का? N. बिंदू एल, बिंदू बी, बिंदू एन, बिंदू सी, बिंदू एम, बिंदू ए. एल एम हे त्या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. आता इथे या एल एम रेषेवर कोणते आहेत? ए, बिंदू ए, बिंदू ए, बिंदू बिंदू बी, बिंदू सी, बिंदू C. सी, बिंदू सी. बरोबर आहे. आणि एल एम एन, बिंदू एल, बिंदू एम, बिंदू एन हे त्या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. बरोबर. आता बघा, या ठिकाणी त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये आणि एक गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि तो अभ्यासलेला आहे. तुम्ही सांगता येईल तुम्हाला बाळांनो त्रिकोणाचा अजून काही गुणधर्म, तुम्हाला काही माहित आहे का? या व्यतिरिक्त मी सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 180 अंश असते. 180. म्हणजे त्रिकोण जो आहे या त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180. 3 कोणांच्या मापांची बेरीज बरोबर 180 अंश त्या ठिकाणी असते. हा एक गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. अजून एक गुणधर्म म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सांगता येईल बाळांनो? त्रिकोणाचं क्षेत्रफळ गुणिले उंची.
पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची फक्त रुंदी. कोणाला रुंदी असते? प्रीती, हर्ष, बाळांनो पहा. कोण सर पाया गुणिले रुंदी. 1 गुणिले पाया गुणिले उंची. गुणिले उंची या पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. गुणिले पाया. जर पाया आपण mn गृहीत धरला, पाया गृहीत धरूया mn. आता इथं उंची काढावी लागेल, म्हणून मी त्या त्रिकोणाची उंची काढत आहे LS. मग इथे आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो? 1/2 गुणिले पाया लेंथ mn गुणिले उंची लेंथ काय येणार? LS. इथं गुणाकाराचं चिन्ह नाही दिलं तरी चालेल. लेंथ mn गुणिले लेंथ LS या पद्धतीनं. आणि मग जर त्यांच्या व्हॅल्यू दिल्या तर त्या व्हॅल्यू टाकून आपण त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. आणि तिसरा गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत, तो गुणधर्म म्हणजे या त्रिकोणाची परिमिती कसं काढायचं. परिमिती किंवा त्रिकोणाची परिमिती. आता हे काढण्यासाठी कोणी सांगू शकतो? हर्षद, प्रथमेश? ठीक आहे, चला. या ठिकाणी त्रिकोणाच्या ज्या बाजू असतात त्या सर्व बाजूंची बेरीज केली की त्या त्रिकोणाची परिमिती मिळते. आता उदाहरणार्थ इथं बाजू 3 आहेत, म्हणून लेंथ LM अधिक लेंथ MN अधिक लेंथ LN बरोबर. LN ला आपण NL असं सुद्धा त्याचं मापन करू शकतो. तर अशा पद्धतीने हे 3 महत्वाचे गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता ज्या वेळेस परिमाण, गणितामध्ये परिमाण द्यायला विसरायचं नाही. तुमचा आवाज येत नाही. तुम्हाला कोणीतरी म्यूट केलं. हॅलो, आवाज येत नाही. आला परत झाला सर. म्यूट केला कोणी? हॅलो. हा सर आला. या ठिकाणी क्षेत्रफळ लिहिताना परिमाण लिहायला विसरायचं नाही. जर या ठिकाणी लांबी सेंटीमीटर मध्ये असेल तर क्षेत्रफळ तुमचं चौरस सेंटीमीटर मध्ये येईल. जर लांबी जी आहे ती मिलीमीटर मध्ये असेल तर चौरस मिमी त्या ठिकाणी क्षेत्रफळ येईल. आणि परिमितीला मात्र सेंटीमीटर असेल तर फक्त एककांची इथं बेरीज केली सेमी त्या ठिकाणी असेल, किंवा मिमी दिलेलं असेल तर परिमिती सगळ्यांची बेरीज करून मिलीमीटर असं लिहायचं आहे. चला पुढे जाऊया. समजलं बाळांनो? हो सर. हो सर. हा येस. आता आपण त्रिकोणाचे अधिक काही गुणधर्म आहेत ते आपण अभ्यासूया. त्यामध्ये त्रिकोण जो आहे या त्रिकोणाचे प्रकार जे आहे ते पाहूया. पहिला जो प्रकार आहे तो बाजूवरून किती त्रिकोणाचे प्रकार पडतात ते पाहूया. त्रिकोण बाजूवरून. मग आता
या ठिकाणी बाजूचाच विचार करून त्रिकोण जे आहे त्याचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. आणि पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. त्रिकोण. या समभुज त्रिकोणालाच आपण त्या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल असं संबोधतो. समभुज म्हणजे बाजू आणि ज्या तिन्ही त्रिकोणा बाजू सारख्या. बरोबर आहे, ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात. आहे. हा, आता मी इथं माझ्याकडं जे साधन असल्यामुळे मी पटकन काय करतो, याचा वापर करून त्रिकोण काढत आहे. आता इथे या ज्या बाजू आहेत त्या बाजू सारख्या आहेत. समजा ही 5 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 5 सेंटीमीटर, ही सुद्धा 5 सेंटीमीटर, बरोबर. आणि त्यावेळेस त्रिकोणाच्या तीनही बाजू ज्या आहेत त्या सारख्या आहेत सारख्या असतात, तेव्हा त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं आपण म्हणतात. आता या त्रिकोणाची परिमिती जर काढायची, प्रथम आपण जे आहे त्रिकोणाच्या बाजू घेतल्या त्याच्यावरून समभुज त्रिकोण काढला. समजा मला बाजूची बेरीज करायची. त्या बाजूंची बेरीज 15 येईल. 15 येईल. 5 सेमी अधिक 5 सेमी बरोबर 15 सेमी. बरोबर 15 सेमी. बरोबर. बाळांनो, मी ज्याचं नाव घेईल त्यानेच बोलायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे तो आपण अभ्यासूया. पहिला प्रकार अभ्यासला समभुज त्रिकोण. दुसरा जो प्रकार आपण पाहणार आहोत विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण किंवा तिसरा प्रकार तुम्हाला माहित आहे समद्विभुज. याला आयसोसेल्स ट्रायंगल असं संबोधतो. आणि वैशिष्ट्य आहे ते तुम्ही काय की समद्वी द्वि म्हणजे दोन, बरोबर. हा. मग या ठिकाणी ही बाजू या बाजूवर एकरूप. सर तुमचा कॅमेरा बंद झाला. हो सर. हॅलो. हा, येस. आता सर आला कॅमेरा. हा, तर या ठिकाणी समद्विभुज त्रिकोणाबद्दल आपण अभ्यास करत आहोत. यामध्ये आपण एल एम एन नाव देऊया आणि यावरून बाजू एल एम बरोबर बाजू एल एन आहे. म्हणजे सांगण्याचा मतितार्थ या त्रिकोणामध्ये बाजू एल एम आणि बाजू एल एन या एकरूप आहेत. त्यांचं माप सारखं आहे, एकरूप असं चिन्ह आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात त्यांना आपण समद्विभुज त्रिकोण असं संबोधतो. आणि या समद्विभुज त्रिकोणाचा अजून एक गुणधर्म आहे. या ज्या एकरूप बाजू असतात त्या एकरूप बाजूंच्या पायालगतचे कोन जे आहेत ते एकरूप असतात. समद्विभुज बाजू एम एन एकरूप पाया एकरूप बाजूंच्या पाया लगतचे
कोन जे आहे ते समान मापाचे असतात किंवा एकरूप असतात. बरोबर. आता इथे समजा इथं 45 अंशाचा कोन असेल तर हा n अंश कोन जो आहे तो सुद्धा 45 अंशाचा कोन असतो. समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंच्या पायालगतचे कोन एकरूप असतात. इथपर्यंत लक्षात आलं? हो. हा. चला, आता पुढे जाऊ. जर या ठिकाणी हे माप कोन M आणि माप कोन N प्रत्येकी 45 असेल तर L चं माप तुम्हाला सांगता येईल का रे बाळांनो? 90. MLN मध्ये कोन MLN याचं माप काढता येईल का तुम्हाला? सर 90 अंश सेल्सिअस. कसंच काढलं बेटा सांग? बरोबर आहे. अगदी उत्तर सर बरोबर आहे. 45 आणि 45 बेरीज 180 असते. हा बरोबर आहे. 45 आणि 45 ची बेरीज 90 करायची असते. त्याच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यापैकी दोघांची बेरीज 180 अंश मधून दोघांची बेरीज 180 मापामधून काय केली? वजा केली आणि म्हणून त्या ठिकाणी उत्तर 90 अंश तुम्हाला मिळेल. मान्य? हो सर. ओके, व्हेरी गुड. आता तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आपण पाहूया. आता या प्रकारामध्ये मगाशीच यापूर्वीच एका विद्यार्थ्याने सांगितलं तिसरा प्रकार विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. बरोबर. त्यालाच आपण स्केलन ट्रायंगल असं संबोधतो. आता विषमभुज याचा अर्थ ज्या 3 बाजू आहेत त्या कोणतीही बाजू सारखी नसते. सारखी नसते. समान बाजू असतात. म्हणजे ही वेगळी, हिची लांबी वेगळी, हिची लांबी जी आहे ती वेगळी. समजा ही 5 सेमी असेल, ही 8 सेमी असेल उदाहरण दाखल, आणि ही 12 सेमी असेल. आणि 8 असेल का? नाही, 12 सेमी या ठिकाणी असेल. तर असा जो त्रिकोण आहे बाजूवरून त्याचे प्रकार पडतात. त्यातला विषमभुज त्रिकोण. या तिन्ही बाजूंची बेरीज करायची. मग काय मिळेल सांग बेटा? तिन्ही बाजूंची बेरीज केल्यानंतर काय मिळेल? परिमिती. परिमिती 25 आहे ती किती 25 आहे परिमिती. 25 परिमिती. 12 8 अधिक 8 25 सेमी. आता एकच द्यायला विसरायचं नाही. सेमी. अगदी बरोबर. इथे एकच द्यायला विसरायचं नाही. बरोबर. आता या ठिकाणी जर मला त्रिकोण नाव देतो मी तिथे LMN. बरोबर. मी पाया जो आहे तो हा गृहीत धरला. कोणता? LN. आणि मग उंची कोणती येईल? 8 अशी सेंटीमीटर. 8 सेमी. LMN याचं क्षेत्रफळ ऑफ ट्रायंगल LMN बरोबर त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया. पाया काय? LN ML किंवा LM चालेल. बरोबर. मग इथे सांगा 1/2 गुणिले LN किती आहे? 5. 5 ML 8 सेंटीमीटर. बरोबर. याला छेद नाही म्हणजे 1. गुणाकारामध्ये अंशाने छेदाला आपण भागालू शकतो. 2 बेचो 8
आणि मग इथे अंशामध्ये काय राहिलं 5 समान. 4 म्हणजेच या ठिकाणी 20 5 चौक 20 20 बरोबर आहे का? 20 चौरस सेमी. एकक जे आहे एकक लिहायला विसरायचं नाही. चौरस इथं सेंटीमीटर आहे म्हणून सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपण बाजूवरून त्या ठिकाणी 3 प्रकार पाहिलेले. आता आपण पुढे जाऊया. कोनावरून त्रिकोणाचे 3 प्रकार. कोनावरून तुम्हाला मी आत्ताच कोन मापन कसं करायचं शिकवलेलं आहे, त्याचा सराव करायचा आहे. आता या कोनावरून काटकोन. 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 काटकोन कोण आहे? पहिला म्हणजे कोणता आहे तुम्ही घेऊ शकता. सांगता तुम्हाला लघुकोन. 3 प्रकार. काटकोन, विशाल कोन, लघुकोन आणि विशाल कोन. व्हेरी गुड. acute angle, right angle, obtuse angle. पहिला लघुकोन त्रिकोण घेऊया. लघुकोन त्रिकोण. या लघुकोन त्रिकोणालाच आपण acute angle triangle असतो. बरोबर. आणि या त्रिकोणामध्ये 90 अंशापेक्षा छोटा असतो. आणि त्याला म्हणायचं लघुकोन. बाळांनो कशाला संबोधायचं? कशाला 90 म्हणतात? अंशापेक्षा कमी असलेल्या कोणाला. अगदी बरोबर आहे. 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोन. आणि मग 90 अंशाचा कोण असेल तर त्याला काय म्हणायचं? काटकोन. 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 मग कोटी कोण कशाला? विशाल कोन. विशाल कोन. विशाल कोण. कोटी कोण कशाला म्हणायचं? स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. या 2 कोणांच्या मापांची बेरीज होते तेव्हा त्या 2 कोटिकोन म्हणजे काय विचारतो? कोण म्हणतात. पुढे आपल्याला अभ्यासायचं आहे. आता आपण फक्त लघुकोनाबद्दलच विचार करूया. यामध्ये आपण नाव देऊया एक्स वाय आहे. आणि यामध्ये एक्स जो आहे तो 47 अंशाचा आहे. आणि समजा वाय जो आहे तो आहे 67 अंशाचा आहे. तर मला कोन झेड जो आहे त्याचं माप कळेल का? कोणी सांगू शकते? माप मी 66 अंश. 66 अंश. कसं काढलं? 47 आणि 46 ची बेरीज करायची. उत्तर आल्याने 180 पेक्षा वजा केलं. म्हणजे 47 आणि 67 यांची बेरीज केली. कारण आपण गुणधर्म कोणता वापरला की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आणि म्हणून माप कोन y x z अधिक माप कोन x z y अधिक माप कोन z y x बरोबर 180 अंश. त्यापैकी जेव्हा समीकरण असेल त्यावेळेस म्हणून द्यायला विसरायचं नाही. आणि मग इथे तुम्ही एक्स वाय झेड याचं माप 67 अंश आहे अधिक माप कोण एक्स झेड वाय काढायचा तसंच केलं 47 अधिक झेड वाय एक्स त्याचं माप मी तसं 67 अंश दिला. त्याच्या बरोबर 180 अंश. 267 झालं सर. हॅलो. येस सॉरी. इथे वाय एक्स झेड 47 अंश झाला पाहिजे. आणि म्हणून या दोघांची बेरीज करा. 47 आणि 67 यांची बेरीज केली तर किती होते? 114. अधिक माप झेड वाय बरोबर 180 अंश. आणि म्हणून माप कोन एक्स झेड वाय बरोबर 180 अंश वजा 1 अंश
66 उत्तर 66 अंश 66 उत्तर पण काय अंश 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 त्याला अंश सेल्सिअस नाही सेल्सिअस नाही अंश सेल्सिअस तापमान मोजतात. इथं आपण कोण मोजतो बाळांनो, लक्षात कोण? घ्या. हो हा, सर. कोण अंशामध्ये. इथपर्यंत लक्षात आलं. हो सर. चला पुढे. आता दुसरा प्रकार कोणावरून तो आपण अभ्यासूया आणि त्याचं नाव काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण यालाच आपण राईट अँगल ट्रायंगल असं संबोधतो. आता रिद्धी प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देणार आहे. बघा आता आकृती काढताना तुम्हाला सवय काटकोन नेहमी खाली काढण्याची सवय असते. तुम्ही कोणत्याही दिशेला तुम्ही काटकोन काढायचा, आकृत्या काढताना त्याचा सराव करायचा आहे. समजा हा जो आहे काटकोन आहे त्रिकोण NTC चा लॉंग फॉर्म जर घेतला तर नॅशनल ट्रेनिंग सेंटर. तुम्ही असे लॉंग फॉर्म सुद्धा तयार करायचे, पण नाव देताना मी फक्त NTC असं त्या ठिकाणी दिलेलं आहे त्रिकोणाला. यामध्ये N कोण जो आहे महापकोन N बरोबर 90 अंश. हे 90 लिहिताना काटकोन सुद्धा आपण करतो किंवा केवळ 90 सुद्धा लिहू शकतो तुमच्या माहितीसाठी. आणि दुसरा जो कोण आहे तो समजा 46 अंशाचा आहे. किती? 46 अंशाचा. म्हणून इथे कोण लिहितो मापकोन T बरोबर 46. मग मला मापकोन C बरोबर किती कळू शकेल का? हा थांब 44 अंश 44 अंश. म्हणजे इथं मापकोन N अधिक मापकोन T अधिक मापकोन C बरोबर 180 अंश. यांची माप लिहा. 90 अधिक 46 अधिक मापकोन C बरोबर 180. या दोघांची बेरीज करा. 90 आणि 46 किती झाली? 136. 136. आता अधिक मापकोन C बरोबर 180 आणि म्हणून मापकोन C बरोबर 180 वजा 136 44 अंश किती अंश? 44 अंश. आता समीकरण करताना इथं लिहायचं राहिले माझं. काय राहिले सांगा बरं? लक्षात घ्या. वेळेस म्हणून चिन्ह लिहायला विसरायचं नाही. असमीकरण असेल त्यावेळेस बरोबर चिन्ह द्यायचं आणि समीकरण असेल तर म्हणून चिन्ह लिहायचं आहे. ओके ओके हा ओके सर. मग आता तिसरा प्रकार जो आहे तो आपण पाहूया. विशाल कोण. येस, शाबास. तुम्ही घरी आराम खुर्चीमध्ये बसता का रे बाळांनो? काय सर. काय सर. आराम खुर्चीमध्ये. हा नाही. बर. विशाल कोण त्रिकोण. आता इथे विशाल कोण त्रिकोण कुणाला म्हणायचं? 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा छोटा. बरोबर. इथं विशाल कोण जो आहे त्याला मी नाव देतो आहे NDA. NDA म्हणजे काय? हे त्रिकोणाचं नाव आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी. पुण्याजवळ खडकवासला येथे ही अकॅडमी आहे आणि त्या ठिकाणी 12वी नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि मग ते विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या स्थलसेना असेल, वायुसेना असेल, जलसेना असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची निवड होऊन तिथून त्यांना पुढे पाठवलं जातं ट्रेनिंगला देशाच्या संरक्षणासाठी. तर NDA मीन्स नॅशनल डिफेन्स अकॅडमी. इथं माहितीसाठी तुम्हाला देतो आहे फक्त
त्रिकोण NDA एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता यामध्ये कोण डी जो आहे, एक कोण जो आहे तो 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान असेल त्यावेळेस त्या त्रिकोणाला विशाल कोण त्रिकोण असं म्हणणार. उदाहरणार्थ हा जो त्रिकोण आहे हा 120 अंशाचा आहे. मी मगाशी शब्दप्रयोग केला की विशाल कोण लक्षात ठेवायला आराम खुर्ची लक्षात ठेवायची. आराम खुर्चीमध्ये आपण इथं बसतो, पाय सोडतो आणि पाठ आपली या ठिकाणी. म्हणून विशाल कोण जो आहे त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असं संबोधतो, तो या पद्धतीने. आता इथे आपण एन जो आहे समजा 32 अंशाचा कोण आहे 32, तर मला एक माप जे आहे कोणाचं कळू शकेल का? सेम गुणधर्म काय? 180 मधून एन अधिक माप कोण एन कोण डी अधिक माप कोण ए बरोबर 28 अंश 28. व्हेरी गुड. 28 अंश. मग आता इथं एन किती आहे 32 अधिक 120 अंश अधिक माप कोण ए बरोबर 180 अंश. याची बेरीज करा. 120 आणि 32 किती झाले? 152 अधिक माप कोण ए बरोबर 180 अंश. हे तुम्ही सराव करायचा आहे, म्हणजे उदाहरण सोडवताना सुद्धा त्याचा तुम्हाला फायदा होईल. माप कोण ए बरोबर 180 28 अंश 28 डिग्री. म्हणून या ठिकाणी माप कोण ए बरोबर तुम्ही सांगितलं आता उत्तर वजाबाकी करून 28 अंश बरोबर. हा, मग मला आता या ठिकाणी आपण जे गुणधर्म अभ्यासले ते तुम्हाला समजले की नाही त्याच्यावर एक 2-3 मी उदाहरणं घेणार आहे बरोबर, आणि तुम्ही त्याची उत्तरं द्यायची आहे. आता मी लिहिणार नाही, काही उत्तरं तुम्ही तोंडी द्यायची आहे. तुम्ही फक्त आकृती काढणार आहे. एक आकृती मी या ठिकाणी काढलेली आहे त्रिकोणाची, आणि या त्रिकोणामध्ये मी तुम्हाला त्या त्रिकोणाच्या बाजू ज्या आहेत त्या देणार आहे. उदाहरणार्थ 27 सेंटीमीटर, 47 सेंटीमीटर बरोबर आणि 67 सेंटीमीटर. तर मला या त्रिकोणाची परिमिती पटकन सांगायचे. मी सोडवणार नाही उदाहरण, तुम्ही पटकन त्यांची परिमिती सांगायची. त्रिकोण एक्स वाय 141 141 बघा काही विद्यार्थी 144 सर फिक्स आहे. 141 डिग्री डिग्री नाही रे बाबा, सेंटीमीटर अंश 141 नाही अंश सेंटीमीटर. सेंटीमीटर बरोबर. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे. काय दुसरा प्रश्न आहे बघा, उदाहरण लक्षात घ्या. त्रिकोण एक्स वाय झेड एक्स अंशाचा आहे. दुसरा जो कोण आहे तो दुसरा कोण या कोणाच्या दुप्पट आहे, म्हणजे 2x, आणि राहिलेला जो दुसरा कोण आहे तो पहिल्या कोणाच्या तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे 3. पट म्हटलं की अधिक म्हटलं की बेरीज आणि कमी करणं म्हटलं की वजाबाकी. याप्रमाणे तर प्रत्येक कोणाचं आपल्याला माप त्या ठिकाणी काढायचं. मग हे माप काढताना तुम्ही कोणत्या गुणधर्माचा वापर करणार हर्षद? त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बरोबर. म्हणून
सांगितलं नाही मॅडमनी, सांगायचे 5 आणि 1 6 1 बरोबर 180 अंश. म्हणून S. x बरोबर 6 तिकडे गेले, म्हणून या ठिकाणी 6 गेले. चला x ची किंमत किती आहे? 6 ने भागा 18 20 अंश. ची किंमत 30 अंश. 30 अंश, 60 अंश, 30 अंश, 60 अंश, बरोबर बरोबर. आता 60 इथे अंश, काय झाला? x 2 1 6 1 x ची किंमत जी आहे ती इथं आता नाव देतो x, y, z. मग x ची किंमत इथं किती x आहे आणि म्हणून 2x बरोबर दुसऱ्या कोणाचं माप 60. x ची किंमत या ठिकाणी 60 जे आहे 90. बरोबर 30 गुणिले 3 बरोबर 90 अंश तुम्हाला या ठिकाणी आलेलं आहे. बरोबर समजलं? हो सर. हा. आता ही फक्त आहे छोट्या छोट्या तुम्ही काय करायचं आहे? त्रिकोण ओळखायचा आहे. ओळखा. इथं दिलेल्या माहिती तो त्रिकोण लघुकोण, लघुकोण, राईट काटकोन त्रिकोण. काटकोण, त्रिकोण. राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल. विषमभुज. विशाल कोण, विशाल कोण, अँगल ट्रायंगल. विषमभुज त्रिकोण. पटकन तुम्ही ओळखला. विशाल कोण त्रिकोण. आकृती त्याच्यामध्ये म्हटलंय Acute angle triangle. त्रिकोण, लघुकोण त्रिकोण, आकृतीवरून इथे एक कोण केले, 2 कोण्या केले, इथं 3 कोण्या केलेले आहेत. म्हणजे विषमभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण बरोबर आहे. हा ओळखा. समभुज म्हणजे काय रे? समान असलेला त्रिकोण म्हणजे दोन. समभुज म्हणजे भुज म्हणजे काय? लघुकोण, भुज म्हणजे काय? आता दोन्ही बाजू समान असलेला तो समभुज. समभुज, द्विभुज. त्रिकोण, भुज त्रिकोण भुज म्हणजे बाजू. मला सांगा 2 3 त्रिकोणाच्या 3 सेंटीमीटर इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि 5 सेंटीमीटर. असलेला त्रिकोण. तर हा त्रिकोण कोण असेल? 3 सेंटीमीटर बाजू आहे. विषमभुज त्रिकोण. विषमभुज. विषमभुज, Yes. त्रिकोण म्हणजे काय? वेगवेगळ्या पण तो समान असलेला बाजू. त्याला विषमकोन त्रिकोण म्हणतात. त्रिकोण त्या ठिकाणी असेल. आणि शेवटचं उदाहरण मी घेतोय 3.4 सेंटीमीटर पुन्हा 3.4 सेंटीमीटर आणि त्या एक त्रिकोण त्या ठिकाणी दिलेला आहे. या त्रिकोणाचे नाव काय? कालावधी येतो ता खडा खडा करू आपले समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण, येस समद्विभुज त्रिकोण. तर अशा पद्धतीनं आज आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म अभ्यासलेलं आहोत. आणि हे गुणधर्म तुम्हाला पुढे 8वीला 9वीला 10वीला जोपर्यंत गणित तुम्हाला अभ्यासायचं आहे तोपर्यंत हे गुणधर्म तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून सर्वांनी गणितामध्ये अभ्यास करताना पाया भक्कम ठेवा, म्हणजे इमारत जी आहे छान पैकी भक्कम होईल. तर आज मी जो भाग शिकवलाय त्याच्यावर तुम्ही
उदाहरणं सोडवायचे आणि ग्रुपवर त्या ठिकाणी टाकायची आहे. धन्यवाद.